नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक पार्ट शिकणार आहोत इंटिग्रेशन बाय पार्ट्स। तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हा एक फॉर्म्युला बघा, इंटिग्रेशन ऑफ u into v इज इक्वल टू, या फॉर्म्युलेचं एक्सपान्शन बघा, u as it is इंटिग्रेशन ऑफ v into dx मायनस इंटिग्रेशन ब्रॅकेट परत इंटिग्रेशन v into dx डेरिव्हेटिव्ह ऑफ u into dx। या फॉर्मॅट मध्ये आपल्याला जायचंय। जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये u into v चा फॉर्म्युला होता तसा इंटिग्रेशन मध्ये सुद्धा तो पार्ट आपल्याला आता आहे। फक्त याच्यामध्ये एक रूल आहे, तर याच्यामध्ये आपल्याला लिएट हा एक रूल फॉलो करायचा आहे। L म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन, I म्हणजे इनव्हर्स फंक्शन, A म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन, T म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि E म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन। या रूलच्या आधारावरती आपण u आणि v इथे कन्सिडर करू शकतो। आता बघा, त्या टाइप मध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊ, x into sin x। आता x जर बघायला गेला तर हा अल्जेब्रिक आहे आणि sin म्हणजे हा तुमच्याकडे ट्रिग्नोमेट्रिक आहे। बघा, x त्याच्यामध्ये x सांगितला होता आपण, हा आहे अल्जेब्रिक आणि t म्हणजे आहे ट्रिग्नोमेट्रिक। म्हणजे याचा अर्थ ही सिरीज बरोबर आहे। म्हणजे याचा इथे आपण याला u कन्सिडर करू, x आपल्याकडे आहे u आणि sin आपल्याकडे आहे इथे v। बघा, आता या फॉर्म्युल्यामध्ये आता व्हॅल्यू आपण पुट अप करू। u म्हणजे आपल्याकडे आहे x आणि v म्हणजे आपल्याकडे आहे sin x। तर बघा, u as it is म्हणजे x as it is इंटिग्रेशन ऑफ sin x या फॉर्म्युल्यानुसार into dx मायनस इंटिग्रेशन कर्व ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ v means sin x into dx and derivative of u म्हणजेच x into dx। बघा, अशा पद्धतीने आपण फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट अप केली। पुढे बघा, x आपला ऍज इट इज आहे, sin x चा इंटिग्रेशन मायनस cos x मायनस इंटिग्रेशन कर्व ब्रॅकेट परत इंटिग्रेशन आपल्याला दिसतोय, sin x चा इंटिग्रेशन परत आपल्याकडे आहे मायनस cos x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे असतो 1 into dx। आता पुढे बघा, x into मायनस cos x म्हणजेच मायनस x into cos x मायनस, आता इथला मायनस आणि इथला मायनस होऊन गेला, प्लस cos x होऊन जा cos x into dx। बघा, नेक्स्ट स्टेप, मायनस x into cos x प्लस cos x चा इंटिग्रेशन आहे आपल्याकडे sin x प्लस c। बघा, आपण काय करू, पॉझिटिव्ह टर्म पुढे घेऊ आणि निगेटिव्ह टर्म पाठीमागे शिफ्ट करू, म्हणजे sin x मायनस x into cos x प्लस c। बघा, एवढं एक सोपं असतं, u into v च्या फॉर्म्युल्याने आपण याला सॉल्व्ह करू शकतो। सेकंड एक्झाम्पल बघा, आपल्याकडे log x dx हे एक्झाम्पल आहे। इथे सुद्धा आपण u into v चा वापर करू। आता इथे बघा, log x हा तुमच्याकडे u आहे, इथे आपण 1 घेऊ into dx। बघा, म्हणजे ही टर्म झाली आपल्याकडे log आणि ही टर्म झाली, ही लॉगॅरिथमिक टर्म आणि ही आपल्याकडे आहे अल्जेब्रिक टर्म। u into v चा आपण वापर करू। बघा, u म्हणजे log x आणि 1 इथे आपल्याकडे आहे 1 म्हणजे v। तिथे लक्षात घ्या, log x as it is इंटिग्रेशन ऑफ 1 into dx मायनस इंटिग्रेशन कर्व ब्रॅकेट परत इंटिग्रेशन 1 into dx and derivative of u means log x into dx। बघा, आता पुढे, आता फॉर्म्युल्यामध्ये आपण या सर्व व्हॅल्यू पुट अप केल्या। त्यानंतर बघा, log x as it is इंटिग्रेशन ऑफ dx, त्याचा इंटिग्रेशन असतो आपल्याकडे x मायनस इंटिग्रेशन कर्व ब्रॅकेट dx चा इंटिग्रेशन आहे आपल्याकडे x, log x चा इंटिग्रेशन 1/x into dx। इथे तुम्ही जर नीट टर्म ऑब्झर्व केली, मल्टिपल्स आणि डिवाइडचा x विल गेट कॅन्सल होतो। इथे बघा, x into x आहे, आपण हा x पुढे घेऊ म्हणजे x log x मायनस इंटिग्रेशन कोण उरतं इथे फक्त 1 into dx। इथे बघा, x log x मायनस इंटिग्रेशन ऑफ x dx, त्याचा इंटिग्रेशन असतो आपल्याकडे x प्लस c। या टर्म आता काय करा, इथे पण x आहे, इथे पण x आहे। आता या दोन x मधून आपण हे काय करू, हे x कॉमन काढून घेऊ म्हणजे इथे मध्ये उरतो आपला log x मायनस 1 प्लस c। अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सुद्धा आपल्याला 4 मार्कासाठी विचारलं जातं। बघा, याच टॉपिक वरती आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू, इंटिग्रेशन ऑफ x into e raised to x। आता x आपल्याकडे आहे अल्जेब्रिक टर्म आणि e आहे आपल्याकडे एक्सपोनेन्शियल टर्म। बघा, ही अल्जेब्रिक आणि एक्सपोनेन्शियल या सिरीज मध्ये आहे, म्हणजे बरोबर आहे, हा आहे आपल्याकडे u आणि हा आहे आपल्याकडे v। आता काय करा,
याच्यामध्ये व्हॅल्यू पुट अप करा. u ॲज इट इज म्हणजेच x ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ e रेज टू x इंटू dx मायनस इंटिग्रेशन कर्व ब्रॅकेट परत इंटिग्रेशन e रेज टू x इंटू dx डेरिव्हेटिव्ह ऑफ x कर्व ब्रॅकेट कंप्लीट इंटू dx. आता बघा फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट अप केले. नेक्स्ट स्टेप बघा x ॲज इट इज e रेज टू x चा इंटिग्रेशन हा e रेज टू x असतो. इंटिग्रेशन कर्व ब्रॅकेट पुन्हा इंटिग्रेशन e रेज टू x चा तो e रेज टू x राहील आणि x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे असतो 1 कर्व ब्रॅकेट कंप्लीट इंटू dx. पुढे बघा x इंटू e रेज टू x मायनस परत e रेज टू x वन जा e रेज टू x असतो आणि e रेज टू x चा इंटिग्रेशन आपल्याकडे असतो e रेज टू x प्लस c. आता इथे बघा इथे e रेज टू x इथे e रेज टू x e रेज टू x आपण कॉमन काढून घेऊ म्हणजे ब्रॅकेट मध्ये कोण होतो x मायनस e रेज टू x कॉमन आहे इथे होतं आपल्याकडे 1 प्लस c. अशा पद्धतीने u इंटू v हा टॉपिक खूप सोपा आहे. हे 2 मार्कासाठी आपल्याला एक सम येऊ शकतं.